मशाल विरुद्ध धनुष्यबाण म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच अनेक ठिकाणी लढाई आहे. आम्हाला नकली सेना बोलतात, त्यांनी नकली उमेदवार पण उभं करण्याचा प्रयत्न केलाय, नावाला नाव लावण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे आदित्य ठाकरे उभं असेल तर दुसरा आदित्य ठाकरे शोधून दिलेला आहे. हे सगळे प्रकार त्यांनी केले तसं माझ्या ऐकण्यावर आलंय. मला पक्क माहित नाही पण मी बघतोय अनेक ठिकाणी. मूळ गोष्ट ही आहे, एवढी भीती आहे तुम्हाला शिवसेनेची. म्हणजे तुम्हाला जर वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती संपली आहे, शिवसेना संपली आहे, तरी हे करणार, मग आमच्यावर येऊन बोलणार, मग आमच्या नेत्यांना अटक करणार, तरी तुम्हाला महाराष्ट्र जिंकता येत नाही. तुम्ही अजून एक ठाकरे नेण्याचा प्रयत्न करता तरी तुम्हाला महाराष्ट्र जिंकता येत नाही. काहीतरी निवडणुकांकडे म्हणजे शेवटच्या टप्प्यात येताना तुम्ही निवडणुकांसाठी प्रचार करताय. आम्ही आणि अनेकांनी हा बघितला एक बदल 2022 नंतर झालेला. तुमच्या बोलण्यात जास्ती आक्रमकता आहे, तुम्ही जास्त दौरे करतायत, गावोगावी ठिकठिकाणी चौक सभा असतील, कॉर्नर सभांपासून ते थेट मोठ्या सभांपर्यंत तुम्ही करताय. हा जो बदल आहे हा पक्ष गेल्याच्या त्या पक्ष चिन्ह हातातून गेला त्याच्यामुळे झालेला बदल आहे की आता हे वाचवण्यासाठीची ही धडपड म्हणून बघायचं? मला वाटतं हे जे फिरणं आहे, लोकांमध्ये जाणं आहे, ते आधीपासून आहे. आपण जन आशीर्वाद यात्रेत पण सोबत होतात. आपण जवळपास सगळ्या मतदारसंघात महाराष्ट्रात फिरलो होतो. त्याच्या आधीच्या 5 वर्षात देखील अनेक दौरे झाले. कोविडच्या काळात जेव्हा केंद्र सरकारकडून पण आणि आमच्या सरकारकडून पण एक हे होतं की तुम्ही जास्तीत जास्त आयसोलेशनमध्ये राहा किंवा कमीत कमी संपर्क लोकांची फेस टू फेस ठेवा, तेव्हा ठराविक 1-2 महिने जर सोडले तेव्हा संपर्क कसा होता, आम्ही थेट ते हॉस्पिटल बघायला जायचो किंवा जे मेडिकल सेंटर्स आम्ही उभं करत होतो त्या डॉक्टर्सना भेटायला जायचो. पण त्याच्यानंतर देखील आम्ही फिरत राहिलो. तुम्ही म्हणतात महाराष्ट्रावरती अन्याय, भाजपचे नेते म्हणतात की तुम्ही शिवसेना म्हणजे महाराष्ट्र, या तुम्ही नक्कीच. पण काय ना, जसं तुम्ही शिवसेनेचे 40 गद्दार पळून नेले गुजरातला, तसं वेदांता, फॉक्सकॉन, एअरबस, टाटा, बलड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क, रिन्युएबल एनर्जी पार्क हे सगळे घेऊन गेलेत गुजरातला. तर का नाही राग येणार? तुम्हाला आमच्यावर अन्याय करायचा, आमच्यावर वार करायचा, एक तर मागून करता, तो पुढून करायची हिंमत दाखवा. दुसरं म्हणजे आमचा बदला घेत असताना महाराष्ट्राशी का बदला घेतात? महाविकास आघाडीचं सीट वाटप जरी झालं असं तरी अनेक ठिकाणी अजूनही असं जाणवत आहे. जसं सांगलीची जागा झाली, सांगलीच्या जागेवरती तोडगा निघाला नाही, तिथे आज एक थोडी कटू लढाई, तिथे मशाल विरुद्ध विशाल असं बघायला तिथे चित्र मिळतं आम्हाला. किंवा काही ठिकाणी तुम्हाला उमेदवार तिथे देताना बरीच मशक्कत करावी लागली तिथे. नाही बघा कसं झालं तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडी असो किंवा आमची आधीची युती देखील असो, अनेक वर्ष मी पाहत आलेलो आहे युतीचे बोलणे जसे व्हायचे आणि महाविकास आघाडीचे बोलणे जसे होतात. प्रत्येक सीटवर एक ठराविक दोन्ही पक्षांमधून, तिन्ही पक्षांमधून, सगळे मित्रांपक्षांमधून दावा होत असतो. त्यांच्या ताकदीनुसार होत असतो, काही कारणांमुळे होत असतो, काही सीट एक्सचेंज होतात ह्यामुळे होत असतो. आणि हे होणं गरजेचं आहे, कारण तरच ती आघाडी किंवा युती जिंकू शकते. महायुतीमध्ये जर पाहिलं गेलं तर आज भाजपचे जे उमेदवार आहेत मुंबईतले 3च्या 3 बदललेत, कारण त्यांचा परफॉर्मन्स खराब होता असं मी ऐकतोय. तसंच मिंदी गटातून देखील अनेक उमेदवार बदलले गेले, त्यांची खेचाखेच शेवटच्या मिनिटापर्यंत होती आणि भाजपचे मोठे नेते तर मुंबईतून उभे राहायलाच तयार नाहीत. नॉर्थ सेंट्रल असेल, कुठून असेल, बाहेरून त्यांना उमेदवार आणायला लागले. तसं आमच्या महाविकास आघाडीत झालं नाही. आमची खेचाखेच एवढ्यासाठी चालली होती की साधारणपणे आपण पाहत असाल सगळ्यांची ताकद एकामेकांना वाटते की आहे आमची ताकद, ती जेव्हा वाटते ताकद आहे तेव्हाच सगळे कार्यकर्ते एकत्र येतात आणि सीट जिंकतात. एकदा सीट शेअरिंग पक्क झालं की झालं, मग ते जिंकतो आम्ही आणि तिथे लढतो, प्रामाणिकपणे लढतो. आज पण आमच्या पक्षातले कार्यकर्ते लढतात. काही सीटवर जे अपक्ष म्हणून काही भाजपचे एजंट, भाजपचे दलाल लढत आहेत, ज्यांना वाटतं की स्वतःही जिंकू नये, शिवसेना जिंकू नये किंवा काँग्रेस जिंकू नये किंवा राष्ट्रवादी जिंकू नये, असे अपक्ष म्हणून उभे राहतात. त्यांचे काही अडचणी असतात, काही कधी कोऑपरेटिव्ह मधले अडचणी असतात, काही लीगल अडचणी असतात, काही केसेस असतात, काही सगळं असतं त्यांचं. म्हणजे तुमची जी 25 वर्षांची भाजपसोबतची युती होती आणि आता ही 2.5 वर्षांची महाविकास आघाडीची युती, आता 5 वर्ष आता युती आता कुठली बरी वाटते तुम्हाला? मला वाटतं गेल्या 5 वर्षात जर आपण पाहिलं असेल, प्रामाणिकपणे सगळे आम्ही एकत्र लढतो आणि या देशाच्या हितासाठी लढतो आहोत. भाजपसोबत जेव्हा वाजपेयी साहेबांची युती होती, वाजपेयी साहेबांची भाजप होती, ती भाजपच वेगळी होती. तेव्हा मुंडे काका, महाजन काका वगैरे घरी येऊन चर्चा करायचे, आम्ही त्यांच्याकडे जायचो, खेळीमेळीचं वातावरण होतं. पण आता जी एक पोकळी निर्माण झालेली आणि वेगळी एक हुकुमशाहीची वृत्ती भाजपमध्ये आलेली आहे, त्याच्यामुळेच नुसतं आम्ही काय, बाकीचे जे मित्रपक्ष आहेत कुठे राहिलेत एनडीएमध्ये? ईडी, आयटी, सीबीआय सोडून कोण राहिले एनडीएमध्ये? महाविकास आघाडी आगामी विधानसभेपर्यंत अशीच राहील असं तुम्हाला वाटतं? 100% राहील. महत्वाची गोष्ट तुम्हाला हेच सांगतो परत, जे कोणी महाराष्ट्र हिताचं बोलतात, करतात, वागतात, विचार करतात ते आमच्यासोबत येतील.